स्टार्ट तर झी मराठीने केलेलं आहे अस्मिता मधून, जेव्हा मी 14 वर्षाची होते. हा, आणि तेव्हा मी चालू केलेलं. आणि नाही, 2014 मध्ये मी 10 वर्षाची होते. 2014 मध्ये स्टार्ट केलेलं, तेव्हा मी 10 वर्षाची होते. आणि आता पुन्हा मी 10 वर्षांनी झी मराठीवर येते, पुन्हा फॅमिलीत आली. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झी मराठीवर लवकरच कमळी ही मालिका आपल्या भेटीला येते आणि त्यानिमित्ताने आज कमळीची टीम माझ्या बरोबर आहे. गोड 3 कलाकार आहेत. हाय, हॅलो, कसे आहात? मस्त, आम गुड. आणि मस्त वाटतं मला सगळ्यांना भेटून. खूप दिवसांनी भेटतो ऍक्च्युली. आपण लास्ट शो तुमचा होता, त्यानंतर आत्ता भेटतोय आपण. काय कसं वाटतंय आज मस्त फायनली, ज्याची वाट बघत असतो आपण, लाईक प्रत्येक मालिकेला तुमचं असं होत असेल की प्रोमो आउट झाला की एक धगधग होतं, मग त्यात तो दिवस येतो तेव्हा अजून होतो, मग ऍक्टिव्हिटीज असतात तेव्हा, आणि आज तर तुम्ही छान एक वर्ल्ड रेकॉर्ड केलंय. सो आज कसं वाटतंय फायनली आता येते कमळी भेटीला? खूप मस्त वाटतंय खरंच. खूप लकी आणि ग्रेटफुल फील होतं की 3000+ मुलांसोबत मी शिवस्तुती म्हणण्याचा रेकॉर्ड केला, एक वर्ल्ड रेकॉर्ड. हे खूप खूप मोठं भाग्य आहे माझं. आणि ऑल थँक्स टू झी मराठी. त्यांच्यामुळे आणि कमळीच्या निमित्ताने मला हे करता आलं. सो मला खूप छान वाटतंय, मजा येते. क्या बात आहे. निखिल, काय सांगशील? कलर्स टू झी कशी जर्नी होती तुझी? I am really glad to actually come back on Z, कारण आधी झी युवावरती माझा शो झालेला आहे आणि आता मी झी मराठीवरती आहे. सो इट्स ऑलवेज अ प्लेजर टू बी अ पार्ट ऑफ झी फॅमिली. आणि आय एम एक्सायटेड की आमच्या ह्या कमळीच्या जर्नीमध्ये काय काय मजा मस्ती होणार आहे, त्यासाठी मी एक्सायटेड आहे. आय एम शुअर तुम्हीही असाल. आणि आज इथे आम्ही जे काय पठण केलं आहे शिवस्तुतीचं, त्याबद्दल म्हणजे जे काय ॲटमॉस्फिअर तयार होतं ते अनुभवायला इतकं म्हणजे मला वाटतं आमचं भाग्य आहे, आम्हाला ते ॲटमॉस्फिअर आज इथे अनुभवायला मिळालं. सो थँक्यू सो मच सरस्वती विद्या मंदिर आणि झी मराठी ऑल्सो. सो मला ॲक्च्युली द थिंग इज की मला जास्त मराठी फॅन बेस नाही आहे, बट मला फार इच्छा आहे की या शो थ्रू मला खरंच जे आपले मराठी ऑडियन्स आहे त्यांनी प्रेम द्यावं. इनफॅक्ट मी त्याच्यासाठी हा शो करते. आणि मला म्हणजे माझ्या आईबाबांचं पण आधीपासून स्वप्न आहे की मला म्हणजे जो मराठी ऑडियन्स आहे त्यांच्याकडनं फार प्रेम मिळावं. कारण की मी शो म्हणजे जे करिअर होतं ते सुरू केलेलं मराठी इंडस्ट्रीमधनंच, पण तेव्हा मी छोटी होती, त्यामुळे मला आता त्या रोलसाठी कोणी ओळखणार नाही, कारण की तेव्हा तर ते काय 8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण आता तेच आहे की मला कुठल्या प्रोजेक्ट मध्ये काम केलं 8 वर्षापूर्वी? मी सिरियल मध्ये केलेलं. मी स्टार्ट तर झी मराठीने केलेलं आहे अस्मिता मधून, जेव्हा मी 14 वर्षाची होते. हा, आणि तेव्हा मी चालू केलेलं. आणि नाही, 2014 मध्ये मी 10 वर्षाची होते. 2014 मध्ये स्टार्ट केलेलं, तेव्हा मी 10 वर्षाची होते. आणि आता पुन्हा मी 10 वर्षांनी झी मराठीवर येते, पुन्हा फॅमिलीत आली. हो, पुन्हा घरी आल्यासारखं वाटतंय. आणि त्याच्यानंतर पण मी बऱ्याच वर्ष मराठी शोज केलेले आहेत. तर मग त्या काळात फार ओळखायचे, पण आता जुनं झालं त्यामुळे ओळखत नाही. पण मला कमी आहे आता. हो, पण आता या थ्रू मला ओळखतील, त्यामुळे मी फार एक्सायटेड आहे. कारण की प्रोमो बघूनच मला अर्धे लोक आता ओळखायला लागले. म्हणजे रस्त्यावर पण बोलतात, अरे तुमचा शो येणार आहे ना, तर फार छान वाटतं. आता आय होप की असंच मला फार ऑडियन्सने प्रेम द्यावं. डेफिनेटली. मला विजया तुला विचारायचं, लुक यातला खूप वेगळा आहे. तुझ्या लास्ट शो मधलाही लुक खूप वेगळा होता. तिथली भाषा एक वेगळी होती, त्यातलं कॅरेक्टर वेगळं होतं, आणि आता ह्यातला लुक वेगळा आहे टोटली. बरेचदा असं होतं ना की एखादा लुक आपण जेव्हा बघतो ना, तर असं बरेचदा म्हणतात की आत्ताच्या काळामध्ये खरंच कोणी परकर पोलका किंवा 2 वेण्या, रिबन्स हे आत्ताही करत असतील का? सो तुला हे पहिल्यांदा ज्यावेळेस ब्रीफ दिलं त्यावेळेस पहिल्यांदा काय थॉट सुरू झाले, किंवा तू काही उलटे प्रश्न विचारले होतेस का? नाही, मला असं वाटतं हे ऑडियन्सला कन्व्हिन्स करण्यासाठी असतं सगळं. त्यांना खरंच पटलं पाहिजे की आहेत अशा बऱ्याच मुली आहेत गावात, खेडेगावात, ज्या परकर पोलकं घालतात, ज्यांची परिस्थिती नाहीये. त्यांच्या आईने मे बी ते परकर पोलकं शिवलं असेल म्हणून त्या घालतात, आणि त्यांच्या वेणी घालण्याचं ती स्टाईल आहे. सो हेच मी साकारते आणि मला ते आवडतं. मला प्रत्येक कॅरेक्टरचं जे एक लुक क्रिएट होतं ना जेव्हा, आणि तो असं मला असं कधीच होत नाही की अरे मला असंच का दिलं किंवा तसंच का दिलं. मला ते पोर्ट्रे करायचंय. मी ते कन्व्हिन्सिंगली लोकांपर्यंत पोहोचवणार, तर त्यांना ती त्यांच्या घरातली किंवा खरंच एक अशी मुलगी आहे असं त्यांना वाटेल.
सो ही गंमतच आहे अख्ख्या लुकची आणि मला आवडतंय. मला 2 वेण्या कोलकामध्ये फिरायला खूप मजा येते. वर्षांनी घातलाय. नाही मी म्हणजे वेण्या कॉन्स्टंट आहेत माझ्या प्रत्येक सिरियल मध्ये. प्रकार वेगवेगळे आहेत वेण्यांचे, पण मला मजा येते. निखिल, ज्यावेळेस एखादा शो आपला संपतो आणि आपल्या नंतर नेक्स्ट शो साठी आपल्याला थोडंसं काम करायचं असतं, प्रिपेअर व्हायचं असतं, तो मधला स्पॅन तो कसा बघतोस तू त्याकडे? बिकॉज कॅरेक्टर स्विच ऑन स्विच ऑफ ह्या गोष्टी त्या स्पॅन मध्ये येतात. स्वतःसाठीचा वेळ देणं येतं, नवीन कॅरेक्टरची तयारी येतं, खूप ऑडिशन्स येतात. सो ह्या सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी कशा? मी त्या स्पॅनला ग्रोथ स्पॅन म्हणतो. बिकॉज आपण जेव्हा शो करत असतो तेव्हा आपण दिवसातला 80% 90% वेळ हा आपला सेटवरच जातो. त्यामुळे आपल्या स्वतःच्या फिजिकल हेल्थ म्हणा किंवा मेंटल हेल्थ म्हणा किंवा आपल्या क्राफ्ट बद्दल आपल्याला जे एक अपग्रेडेशन पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी करायला आपल्याला तेवढासा वेळ नाही मिळत शो चालू असताना. सो शो नंतर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही केल्यात तर तुमचा जो पुढचा शो आहे त्या शोच्या वेळेला यू आर काय म्हणतात त्याला, इट्स निखिल 2.0. सो तसं ते आहे. सो इट्स नॉट अ negative thing, I will say. It's a very positive and it's a very necessary thing and I think everyone should do it. आणि आय थिंक ते आपण कसं घेतो त्याच्यावरती पण असतं. एक्झॅक्टली. सो तेच तसंच आहे की तुम्ही ते जितक्या ऑप्टिमिस्टिकली घ्याल तो तितका ते तुम्हालाच बेनिफिशियल होणार आहे. आणि आता मला ह्या कॅरेक्टर बद्दल पण ऐकायचंय तुझ्याकडून, ऑडियन्स प्रेक्षकांना ऐकायचंय. येस. सो हे अगेन आय एम ब्लेस्ड की मला आतापर्यंत सगळे रोल्स हे खूप वेगवेगळ्या टोकाच्या आहेत भूमिका सगळ्या. म्हणजे काही असं हे ह्याच्यात आणि ह्याच्यात हे सेम होतं असं काहीच नाहीये. सो ते ऍक्च्युली चॅलेंज आहे की ते वेगळं वेगळं कळलं पाहिजे प्रत्येक वेळेला. सो हे मी माझ्यासाठी चॅलेंज म्हणून घेतलेलं. आणि ऑल्सो हा एक टीचर आहे, तरुण टीचर आहे. सो असतात टीचर्स सुद्धा तरुण असतात, मी स्वतः बघितलेले आहेत. सो ते एक कन्व्हिन्सिंगली पोर्ट्रे करणं की बाबा एका कॉलेजमध्ये एक तरुण टीचर आहे आणि ही इज एबल टू मॅनेज अ क्लास ऑफ 50-60 स्टुडंट्स, 100 स्टुडंट्स. सो दॅट इज अ चॅलेंज आणि आय एम एक्सायटेड फॉर दॅट. तुम्ही कसे होतात कॉलेज ऐकणाऱ्यातले शाळा कॉलेज मी पण लेक्चर बसायचं, मी पण नाही. शोची टॅगलाईनच तिकडे आहे की नशिबाने झिडकारलं तरी स्वप्नांच्या पलीकडे, स्वप्नांच्या मागे धावणारी. सो मला ऐकायचं आयुष्यामध्ये कधी ना कधी अशी एक मुवमेंट आली असेल की कधीतरी असं वाटतं ना की मला हे करायचं पण ना ते नाही होत कधीतरी, किंवा कधीतरी आपण खूप मॅनिफेस्ट करतो, खूप मेहनत करतो त्या गोष्टीसाठी आणि तेच घडतं. सो दोन्हीपैकी एक काहीतरी होऊ शकतं. मला तुमच्याकडून ऐकायचं तुमच्या बाबतीमध्ये असं झालं. माझ्या बाबतीत तर मी खरंच म्हणेन, म्हणजे इनफॅक्ट अख्खं करिअरच्या बाबतीत मी हे मॅनिफेस्ट केलं होतं आणि हे खूप मी ठरवलं होतं. म्हणजे हे आधीपासून ठरलेलं हेच करायचं आहे. आणि मला माहिती नव्हतं की वे काय किंवा कसं काय होणार आहे, मला माहिती नव्हतं, पण हे करायचं हे मनात होतं. आणि शाहरुखची टॅगलाईन तर आहे. सो दॅट इज व्हेरी, माझ्या बाबतीत प्रत्येक गोष्ट जी घडली आहे ती मी ठरवली आहे, मी ती मॅनिफेस्ट केली आणि ती घडली. सो माझं मी खूप ऑप्टिमिस्टिक असते माझ्या बऱ्याच गोष्टी बाबतीत. असं म्हणत नाही की मी प्रत्येक वेळेस पॉझिटिव्ह असते. एखाद दिवस, आठवड्यातून एक दिवस असतो जिथे आपण खूप रडतो, म्हणजे आपल्याला खूप ओव्हरवेल्म फील होतं, खूप एकटं फील होतं. दॅट इज वन डे जस्ट. नेक्स्ट डे ऑल गुड, बॅक असते मी बँक. येस, न्यू डे थॉट्स. येस, मी अशीच आहे. माझा तरी आयुष्यात मॅनिफेस्टेशनला खूप आहे जागा. आपण काही वेळा ना खूप मॅनिफेस्ट करतो एखादी गोष्ट, आपण खूप मेहनत घेतो एखाद्या गोष्टीसाठी, खूप रूट करतो की व्हावी आणि ती होती. आणि वी आर लाईक वी आर ब्रोकन की बाबा अरे नाही हुआ नहीं. अँड आय हॅव रिअलाइज्ड दॅट ओव्हर पिरियड ऑफ टाइम वी आर ग्लॅड की वो नहीं हो, बिकॉज ॲट द एंड इट ऑल होतं. डेफिनेटली. सो हे मला खूप वारंवार ह्या गोष्टीचा एक्सपिरियन्स येत गेलेला आहे. सो आय एम जे आता हा कमी हा जो शो मी करतोय, इट इज समथिंग दॅट इज गोइंग टू हेल्प मी ॲज अ पर्सन फॉर माय सेल्फ, फॉर माय करिअर. आणि मला ह्याच्यातनं खूप मजा येणार आहे, म्हणूनच हे मला मिळालेलं आहे. आणि इट इज गोइंग टू बी लास्ट.
मी जेव्हा 3 वर्षाची होती तेव्हाच मी डिसाईड केलेलं की मला हे करिअर करायचं आहे. आणि तो जो मला हे मोमेंट ॲक्च्युली अजूनही आठवतो. हा म्हणजे मी खूप छोटी होती तरी मला आठवतो, कारण की तोच एक स्टार्ट होतो माझ्यासाठी. माझी आई टी व्हीवर बघत होती, म्हणजे एक स्वाशाईट प्रोग्राम चालू होता आणि मी आईला विचारलं की हे काय असतं. तर आईने मला एक्सप्लेन केलं की हे असं 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 असतं, म्हणजे हे दे आर ॲक्टिंग, दे आर नॉट, मतलब हे ते नाही आहे, हे ते कॅरेक्टर करतात आणि अशी सगळी प्रोसिजर असते. आईने सगळं समजवलं की काय असतं मुळात ॲक्टिंगमध्ये. आणि मला एवढं हे झालं, मी 3 वर्षाची असताना सगळं नाही, मी हेच करणार आहे, मी हेच करणार. आणि तेव्हापासून जे मी आणि माझ्या आईने हे बिल्ड करायला मेहनत केली आहे ती अजूनही आम्ही करतो. आणि बाय गॉड्स ग्रेस सगळं मिळत गेलं. आय एम फ्रॉम अ स्मॉल टाऊन, पण सगळं मला हळूहळू करत मिळत गेलं. आय एम थँकफुल फॉर माय फॅमिली, आय एम थँकफुल फॉर माय मॉम अँड गॉड. कारण की आजपर्यंत जे रोल मला मिळालेत ना ते सगळे खूप मिरॅकली म्हणजे मिळालेत मला. असं जे मिळालेत, जे मी केले आहेत, स्वीकारले ते मला ॲक्च्युली मिरॅकल असतं त्याच्यामागे, असंच मिळालं आहे. म्हणजे खरंच मला असं वाटतं की सगळं देवामुळे होतं आणि त्याची मेहनत माझी आई घेते आणि त्याच्यामुळे होतं. तू पण तितकीच मेहनत घेतेस. मी ते प्रूव्ह करायला घेते, मी ते कॅरेक्टर प्ले करायला, त्याच्या पुढची जे प्रोसिजर आहे ते करायला घेते. बट समवेअर म्हणजे जे आपल्याला मिळतं त्याच्यासाठी तर आपण ऑब्विसली आपल्या आई बाबांचीच थँकफुल आहे. सो आय एम थँकफुल टू देम अँड गॉड. क्या बात आहे. खूप मस्त वाटलं मला तुझ्याशी गप्पा मारून. आणि मला वाटतं आत्ताच ही फक्त एक झलक आहे. सो अजून मालिका सुरू व्हायची आहे, आम्हाला बघायची आणि जायची सेटला की नाही. माझ्याकडे मला विचारायला खूप प्रश्न असतील तेव्हा आणि तुम्हाला पण सांगायला खूप गोष्टी असतील. सो येस, मी सेटवरती नाही तर आपण खूप गप्पा मारूया. मी येईन तेव्हा. सॉरी. आणि थँक्यू सो मच आणि विश यू ऑल व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. ही वर आमचा शो त्यामुळे येत्या 30 जूनपासून दररोज रात्री 9 वाजता फक्त झी मराठीवर. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.